गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द डेरिव्हेटिव्हज. डेरिव्हेटिव्हजमध्ये बेटा आपलं कंपोजिट फंक्शन चालू होतं. कंपोजिट फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्सचे गणितं होते. ठीक आहे, त्याच्यातले आपण एफ ऑफ एक्सचे सिंगल वेळेस एफ ऑफ एक्स यूज केला. मग शेवटचे जे 3 गणितं घेतले मागच्या सेशनमध्ये त्याच्यामध्ये कुठलं बेटा 2 वेळेस एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपण यूज केला होता. किती वेळेस यूज केला? 2 वेळेस. त्याच टाईपचा अजून एखाद दुसरं गणित घेऊ, मग पुढे जाऊ आपण. ठीक आहे, फाइंड पुन्हा dy अपॉन dx. क्वेश्चन घ्या, फाइंड dy अपॉन dx. फाइंड dy अपॉन dx. Find dy upon dx if y is equal to log of ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 4x मायनस 3 पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 4x मायनस 3. चलो y इज इक्वल टू किती बच्चे लोग लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 4x मायनस 3. चलो काय लिहिते डी बाय डी एक्स ऑफ कशाचा y चा विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कशाचा लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ पुन्हा 4x मायनस 3. चल पहिले तर कुठला फॉर्म्युला बेटा लॉग दिसतोय आणि ही पूर्ण टर्म तुमची काय एफ ऑफ एक्सची ही पूर्ण टर्म तुमची काय एफ ऑफ एक्स. पहिले तर फॉर्म्युला ओळखा डी बाय डी एक्स ऑफ कुठला फॉर्म्युला लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचं उत्तर किती असतं बेटा 1 अपॉन एफ ऑफ एक्स into the f dash of x. 1 upon f of x into the f dash of x. सगळ्यात पहिले f of x ची किंमत सध्याच्या कंडिशन मध्ये किती बेटा साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 4x मायनस 3. साइन ऑफ किती आलं 4x मायनस 3. मग लॉग ऑफ f of x 1 अपॉन f of x साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 4x मायनस 3 इंटू द f dash of x. f dash of x म्हणजेच d by dx ऑफ कशाचा साइन ऑफ 4x मायनस 3. साइन ऑफ किती आलं 4x मायनस 3. पुढे हा टर्म जशीच्या तशीच शेवटपर्यंत 1 अपॉन साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 4x मायनस 3. मग पुढे पुन्हा साइन ऑफ एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा साइन ऑफ एफ ऑफ एक्स. येस बच्चे लोग हे पहा साइन दिसते आणि पुढे एफ ऑफ एक्स दिसते बेटा साइन आणि एफ ऑफ एक्स. मग साइन ऑफ एफ ऑफ एक्स किती कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. त्याच्याही आधी एफ ऑफ एक्सची किंमत ओळखावं. आता हा साइन आहे आणि ही पूर्ण किंमत एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत 4x मायनस 3. एफ ऑफ एक्सची किंमत किती आली बेटा 4x मायनस 3. मग साइन ऑफ एफ ऑफ एक्स किती कॉस ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच 4x मायनस 3 इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा 4x मायनस 3 चा. पुन्हा 1 अपॉन इथे किती आलं साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 4x मायनस 3 इंटू द कॉस ऑफ पुन्हा 4x मायनस 3 इंटू द दोघांना डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल बेटा सेपरेट होताना 4 बाहेर निघाला डी बाय डी एक्स ऑफ कशाचा एक्सचा मायनस डी बाय डी एक्स ऑफ कशाचा 3 चा. ओके इथे काय कॉस आणि हा साइन म्हणजेच काय बेटा इथे कॉस ऑफ 4x मायनस 3 अपॉन खाली साइन ऑफ 4x मायनस 3. ठीक आहे इंटू द इथे 4 तसाच x चा डेरिव्हेटिव्ह 1 आला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. ठीक आहे बर आता ना बेटा तुम्हाला हा नियम माहिती पाहिजे कॉस थीटा अपॉन साइन थीटा. ट्रिग्नोमेट्री कॉस थीटा अपॉन साइन थीटा किती असतो कॉट थीटा. कॉस थीटा अपॉन साइन थीटा म्हणजे कॉसची जी किंमत आहे तीच साइनची किंमत असेल तर त्याला काय लिहिता येतं कॉटची ती किंमत म्हणजे कॉसची जी किंमत आहे अपॉन साइनची जी किंमत आहे त्याला काय लिहिता येतं अपॉनला विच इज इक्वल टू काय लिहिता येतं कॉटची ती किंमत म्हणजेच मग डी वाय अपॉन डी एक्स. मग इथे कॉस ऑफ 4x मायनस 3 अपॉन साइन ऑफ 4x मायनस 3 किती होऊन जाईल बेटा कॉट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 4x मायनस 3. ठीक आहे इंटू द पुन्हा इथे 4 तसाच इंटू 1 4 1 4 मायनस 0 लिहायची गरज आहे का नाही. म्हणजेच तुमचं डी वाय अपॉन डी एक्स ची किंमत किती येईल बेटा 4 पहिले लिहिलं मग इंटू द कॉट ऑफ 4x मायनस 3. ठीक आहे कळालंय. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं सम लिहून घ्या विथ बेसिक्स. बेसिक्स सकट सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. बेसिक्स सकट सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. बेसिक्स सकट सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा आता थोडेसे सोपे घेतो पुन्हा. ठीक आहे पुन्हा थोडेसे सोपे. फाइंड dy अपॉन dx
फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू tan इंटू द ई रेस टू एक्स, tan इंटू द किती आहे बेटा ई रेस टू एक्स. चलो y इज इक्वल टू tan इंटू द ई रेस टू एक्स, tan इंटू ई रेस टू एक्स. पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा वायचा विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कशाचा येईल tan ऑफ ई रेस टू एक्स. बर पहिले तर कुठला फॉर्म्युला बेटा tan ऑफ एफ ऑफ एक्स. आता लगेच कळतंय कुठला फॉर्म्युला येईल tan ऑफ एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ tan ऑफ एफ ऑफ एक्स. tan ऑफ एफ ऑफ एक्स किती असतं बेटा सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स, इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मग इथे tan ऑफ एफ ऑफ एक्स किती सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स ची किंमत ई रेस टू एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा ई रेस टू एक्स. ही किंमत कुठली झाली एफ ऑफ एक्स ची. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स ची किंमत किती आली ई रेस टू एक्स. पुन्हा मग सेक स्क्वेअर ई रेस टू एक्स, पुन्हा ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला ई रेस टू एक्स. दिस विल बी योर फायनल आन्सर. छोटे छोटे गणित आहेत. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम बेटा पुन्हा फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ साइन एक्स. अंडर रूट ऑफ किती बेटा साइन एक्स, अंडर रूट ऑफ साइन एक्स. बर डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स आहे का नाही साइन एक्स आहे. एक्स आहे का फक्त नाही साइन एक्स आहे म्हणजे अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स किती येतं 1/2 रूट एफ ऑफ एक्स बरोबर इंटू द एफ डॅश ऑफ एक्स, इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. पहिले तर एफ ऑफ एक्स ची किंमत ओळखा. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आहे बच्चो साइन एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आहे साइन एक्स. चलो मग इथे पुन्हा y इज इक्वल टू किती म्हणतोय तो अंडर रूट ऑफ साइन एक्स, अंडर रूट ऑफ साइन एक्स. मग पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा वायचा विच इज इक्वल टू पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ साइन एक्स, अंडर रूट ऑफ साइन एक्स. साइन ऑफ अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स किती येतं 1/2 रूट एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत साइन एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स ची किंमत किती आहे बेटा साइन एक्स आहे. ठीक आहे. मग इथे पुन्हा 1/2 अंडर रूट ऑफ साइन एक्स जसंच्या तसं इंटू द साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला कॉस एक्स. एक गुणिले कुठली संख्या तीच संख्या म्हणजेच कॉस एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ किती आलं बेटा साइन एक्स. ही कोणाची किंमत आली dy अपॉन dx. ही कोणाची किंमत आली बच्चो dy अपॉन dx. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम बेटा पुन्हा फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू बेसिक्स पण लिहायचे आहेत. इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन इनवर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये रूट एक्स. आता महत्वाचं गणित आहे. चलो y इज इक्वल टू किती आहे बेटा साइन इनवर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये रूट एक्स. ठीक आहे. बरं इथे कुठला फॉर्म्युला बेटा आधी ते समजून घ्या. डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स आधी सांगा. साइन इनवर्स ऑफ एक्स 1/√1 - x² आठवतंय. यालाच ऑल मध्ये आपण लिहायचो डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स 1/√1 - एफ ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. 1/√1 - एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. पहिले तर आता एफ ऑफ एक्सची किंमत ओळखा. ह्या गणितासाठी एफ ऑफ एक्सची किंमत साइन इनवर्स दिसतोय. ही कुठली किंमत झाली बेटा अख्खी √x म्हणजेच काय झालं एफ ऑफ एक्स. आधी हे ओळखायला शिका. √x म्हणजेच काय झाली एफ ऑफ एक्सची किंमत. ठीक आहे. मग इथे डी बाय डी एक्स ऑफ कशाचा वायचा विच इज इक्वल टू पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा येईल साइन इनवर्स ऑफ रूट एक्स. चलो मग साइन इनवर्स ऑफ रूट एक्स 1/√1 - एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर. एफ ऑफ एक्सची किंमत रूट एक्स आहे. रूट एक्स त्याचा काय झाला स्क्वेअर इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा रूट एक्सचा. डी बाय डी एक्स कशाचा रूट एक्सचा. डी बाय डी एक्स कशाचा रूट एक्सचा. मग पुन्हा 1/√, सगळ्यांना माहिती आहे √x चा स्क्वेअर म्हणजेच किती आला एक्स. हा फंडा बेटा
अंडर रूट ऑफ ए असेल आणि त्याचा स्क्वेअर असेल तर उत्तर किती येतं? ए येतं. तसंच अंडर रूट ऑफ एक्स असेल त्याचा स्क्वेअर असेल तर किती आलं? एक्स आलं. ठीक आहे. अंडर रूट ऑफ एक्स पुन्हा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. 1 किती आलं? 2 रूट एक्स. म्हणजेच 1 गुणिले 1 किती आलं? पुन्हा 1. पहिले 2 रूट एक्स लिहून घेतो, राईट. आणि पुन्हा इथे अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स आलं. कुणाची किंमत आली? dy/dx. गणित इम्पॉर्टंट होतं. गणित इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. गणित IMP होतं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. गणित इम्पॉर्टंट होतं बेटा. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, झालंय? अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा. पुन्हा आता फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू. फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू. मी ना बेटा मध्ये मध्ये काही सोपे गणित, मध्ये मध्ये अवघड गणित, मध्ये मध्ये सोपे गणित, मध्ये मध्ये अवघड गणित असे घेतोय. म्हणजे मग तुमचं डोकं व्यवस्थित, सगळेच अवघड गणित नाही घेत, ते एकदम नाही तर डोक्यावर चालले जातात. म्हणून काही काही मध्ये सोपे, मध्येच अवघड. ठीक आहे, असे घेतोय. फाइंड dy/dx. पुन्हा इफ y इज इक्वल टू तो म्हणतोय साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x + 1. साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x + 1. चलो, y इज इक्वल टू किती म्हणतोय बेटा तो? साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x + 1. चलो, d/dx ऑफ कशाचा? y चा, विच इज इक्वल टू d/dx ऑफ कशाचा येईल? साइन ऑफ 2x + 1. मग साइन ऑफ f(x). पुन्हा आता फॉर्म्युला कुठला बेटा? साइन ऑफ f(x). बेसिक्स पुसून टाकतोय. प्रत्येक गणितासाठी बेसिक्स महत्वाचे आहेत. d/dx ऑफ कुठला फॉर्म्युला बेटा? साइन ऑफ f(x). आठवतंय? साइन ऑफ f(x) किती येतं? cos ऑफ f(x). cos ऑफ f(x) into the f'(x). cos ऑफ f(x) into the f'(x). ओके, मग cos ऑफ f(x). f(x) ची किंमत ओळखा आधी. 2x + 1, राईट, इंटू f'(x). d/dx ऑफ कशाचा? 2x + 1 चा. पुढे पुन्हा इथे cos ऑफ 2x + 1 जसंच्या तसं इंटू 2 बाहेर निघाला, d/dx ऑफ कशाचा? x चा, आणि प्लस पुन्हा d/dx ऑफ कशाचा? 1 चा. ओके, पुन्हा इथे cos ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x + 1 इंटू द 2. x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1. ठीक आहे, लिहा नाही तर नका लिहून. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0. लिहायची काही गरज नाही. आता समजायला पाहिजे बेटा, काही लिहित नाही येते तो. 2 फार तर फार पुढे लिहू शकतो तुम्ही. म्हणजेच फायनल आन्सर काय तुमचं? dy/dx विच इज इक्वल टू 2 पुढे लिहिला, cos ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x + 1. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं? 2x + 1. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं बच्चांनो? 2x + 1. चलो, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. विथ बेसिक्स, विथ बेसिक्स, विथ बेसिक्स. चलो, पुढे आता फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू. फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू cos ऑफ 3x - 5. चलो, काय दिले बेटा? y इज इक्वल टू cos ऑफ 3x - 5. d/dx ऑफ कशाचा? y चा, विच इज इक्वल टू अगेन d/dx ऑफ cos ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 3x - 5. ओके, cos ऑफ f(x) किती बेटा? मायनस, आता वाटलंच तर लिहून घेतो. आठवतंय का? cos ऑफ f(x). cos ऑफ f(x) आता पाठ झाले पाहिजे बेटा. cos ऑफ f(x) किती होतं? मायनस साइन ऑफ f(x), येस, इंटू द f'(x). इंटू द किती येतं? f'(x). मग मायनस साइन ऑफ f(x). f(x) ची किंमत 3x - 5 इंटू द f'(x). d/dx ऑफ कशाचा? 3x - 5. पुन्हा इथे मायनस साइन ऑफ पुन्हा 3x - 5. ओके, इंटू 3 बाहेर काढला, d/dx ऑफ x चा मायनस d/dx ऑफ 5 चा. याला घेताना ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकू. मग पुढे मायनस साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 3x - 5 इंटू द 3. x चा डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. लिहायची काही गरज नाही. dy/dx. कुणाची किंमत आली बच्चालो? ही dy/dx. चलो, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल.
अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू, फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू cos स्क्वेअर ऑफ x. आता ह्या गणिताकडे नीट लक्ष द्या. y इज इक्वल टू cos स्क्वेअर ऑफ x. दिसायला ना हे गणित खूप अवघड वाटून येतं, पण एकदम सोपं आहे. ठीक आहे, चला हे cos स्क्वेअर ऑफ x कसं करायचं? काहीच नाही, याला काय लिहू शकतो तू? cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आधी ही स्टेप जर जमली तर पुढचं गणित सोपं जातं. ही स्टेप आहे एमपी या गणितासाठी. cos स्क्वेअर x होता, cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय लिहिलं त्याला? cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा cos स्क्वेअर x होता, त्याला काय लिहिलं? cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग पुन्हा इथे आता याला काय पकडा? f ऑफ x आणि याला n पकडा. याला f ऑफ x पकडा, याला n पकडा. स्टार्टिंगचेच गणित f ऑफ x रेज टू n, f ऑफ x रेज टू n. मग डी बाय dx ऑफ f ऑफ x रेज टू n किती येतं? n इंटू द f ऑफ x रेज टू n मायनस 1 इंटू द f डॅश ऑफ x. येस, f ऑफ x रेज टू n किती येतं? n इंटू द f ऑफ x रेज टू n मायनस 1. मग पुन्हा डी बाय dx ऑफ कशाचा? y चा, विच इज इक्वल टू डी बाय dx ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x त्याचा स्क्वेअर. 2 पुढे आला, राईट. f ऑफ x म्हणजेच किती आला? cos x त्याला रेज टू n मायनस 1. 2 वजा 1 आलं इंटू द f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x म्हणजेच डी बाय dx ऑफ कशाचा? cos x चा. ठीक आहे, मग 2 तसाच, हा cos x लिहा, त्याच्या डोक्यावरती 1 नाही लिहिला तरी चालतो. cos x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? मायनस साइन x. cos x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? मायनस साइन x. मग लिहिताना मायनस पहिले लिहितो, मग 2 लिहितो, चालेल. मायनस 2 इंटू द साइन x इंटू द cos x. ही स्टेप पुन्हा महत्वाची. आधी ही स्टेप कळाली का? ठीक आहे, मायनस पहिले लिहिलं, मग 2 लिहिलं, मग साइन x लिहिलं, मग cos x लिहिलं. असं का? तर तुम्हाला आठवत असेल बेटा, 2 sin x इंटू द cos x, 2 sin x इंटू द cos x इज इक्वल टू आपल्याकडे साइन ऑफ 2x असतं. आठवतं? आपण असं शिकलोय, साइन ऑफ 2x इज इक्वल टू 2 sin x इंटू cos x. असं शिकलोय की नाही आपण? साइन ऑफ 2x इज इक्वल टू किती असतं? 2 sin x इंटू द cos x. मग हा मायनस तसाच ठेवा. 2 sin x इंटू द cos x किती आलं? साइन ऑफ 2x. ही कोणाची किंमत आली? dy अपॉन dx. पुन्हा इम्पॉर्टंट सम, पुन्हा गणित इम्पॉर्टंट. ठीक आहे, पुन्हा गणित इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा आता पुन्हा y इज इक्वल टू, पुढचं सम पुन्हा आता y इज इक्वल टू, y इज इक्वल टू tan रेज टू 5x. चलो आता पुन्हा y इज इक्वल टू किती म्हणते बेटा? tan रेज टू 5x. याला पहिली स्टेप महत्वाची काय बेटा? tan x त्याला रेज टू 5, tan x त्याला रेज टू 5. पहिली स्टेप महत्वाची ही. याला काय? tan x त्याला रेज टू 5. याला पहिली महत्वाची स्टेप tan x रेज टू 5. फॉर्म्युला तोच. पुन्हा मग इथे डी बाय dx ऑफ कशाचा येईल? y चा, विच इज इक्वल टू डी बाय dx ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये tan x त्याला रेज टू 5. पुन्हा इथे dy अपॉन dx इज इक्वल टू f ऑफ x रेज टू n. 5 पुढे आला, tan x रेज टू n मायनस 1. n मायनस 1 म्हणजेच 5 मायनस 1 4 इंटू द f डॅश ऑफ x डी बाय dx ऑफ कशाचा? tan x चा. डी बाय dx ऑफ कशाचा? tan x चा. मग पुन्हा dy अपॉन dx विच इज इक्वल टू 5 तसाच tan रेज टू 4x घेतो, चालेल. आता आतमध्ये लिहिलं तरी चालतं. आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? sec स्क्वेअर x. tan x चा डेरिव्हेटिव्ह किती आला बच्चालो? sec स्क्वेअर x. कळालं? चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अशा स्टाईलचं एक गणित होमवर्कला देऊ बेटा. होमवर्कला घ्या. फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू साइन क्यूब x. इफ y इज इक्वल टू किती आहे? साइन क्यूब x. पुन्हा याला काय कराल? आधी साइन x लिहा आणि त्याला रेज टू 3 लिहून टाका. हिंट देऊन दिली आहे. आधी साइन x लिहा आणि मग त्याला रेज टू काय लिहा? 3. होमवर्कसाठी गणित, होमवर्कसाठी गणित, होमवर्कसाठी गणित. ओके, चलो पुढचं सम बेटा. फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू, फाइंड dy अपॉन dx इफ y इज इक्वल टू, y इज इक्वल टू 5 रेज टू 3 मायनस x चा स्क्वेअर. 3 मायनस x चा स्क्वेअर. कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे.
y इज इक्वल टू 5 मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके, डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, वायचा, विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कशाचा येईल, 5 मायनस एक्सचा स्क्वेअर, 3 मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके, चलो इथे पहिले कुठला फॉर्म्युला बेटा सांगू शकाल. इथे ना डी बाय डी एक्स ऑफ ए रेज टू एफ ऑफ एक्स आठवतंय का, ए रेज टू एफ ऑफ एक्स, ए रेज टू एफ ऑफ एक्स, ए आहे, ए ची किंमत 5 आहे आणि एफ ऑफ एक्सची किंमत ही आहे. वाटलं तर इथे लिहून घेतो. ए ची किंमत किती आहे, 5 आहे आणि एफ ऑफ एक्सची किंमत किती आहे बेटा, 3 मायनस एक्सचा स्क्वेअर, 3 मायनस एक्सचा स्क्वेअर. मग ए रेज टू एफ ऑफ एक्स किती येतं, ए रेज टू एफ ऑफ एक्स इंटू द लॉग ए इंटू द लॉग ए इंटू द एफ डॅश ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. ए रेज टू एफ ऑफ एक्स इंटू द लॉग ए इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मग इथे ए रेज टू एफ ऑफ एक्स किती आलं, ए रेज टू एफ ऑफ एक्स इंटू द लॉग ए इंटू द लॉग ए म्हणजे लॉग ऑफ 5 आलं इंटू द एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, 3 मायनस एक्सचा स्क्वेअर, 3 मायनस एक्सचा स्क्वेअर. मग 5 रेज टू पुन्हा इथे 3 मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू द लॉग ऑफ 5 इंटू द दोघांना डेरिव्हेटिव्ह काऊन जाईल सेपरेट, डी बाय डी एक्स ऑफ 3 मायनस डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा स्क्वेअर. पुन्हा इथे 5 रेज टू 3 मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू द लॉग ऑफ 5. ठीक आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस तसंच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. पुन्हा मग इथे 5 रेज टू 3 मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू द लॉग ऑफ 5 इंटू द मायनस 2x. ही कोणाची किंमत आली, dy अपॉन dx. फार तर फार आपण त्याला आधी काय लिहू शकतो, थोडंसं इलॅबरेट करून, dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 2x लिहा, पहिले लिहून घेतलं, इंटू द 5 रेज टू 3 मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू द लॉग ऑफ 5 इंटू द लॉग ऑफ 5. ही कोणाची किंमत आली बेटा, dy अपॉन dx. ही कोणाची किंमत आली, dy अपॉन dx. अजून एक स्टेप आपण पुढे वाढू शकतो. ठीक आहे, आय एम पी अजून एक स्टेप पुढे काय वाढू शकतो ते लक्षात घ्या. dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 2x तसाच लिहा, 5 रेज टू 3 मायनस एक्सचा स्क्वेअर, 5 रेज टू 3 मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे y आहे. मग 5 रेज टू 3 मायनस एक्सचा स्क्वेअरला y लिहिलं आणि इंटू लॉग ऑफ 5 लिहून टाकलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहा बिकॉज 5 रेज टू 3 मायनस एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू y. आणि ही आय एम पी स्टेप झाली, ही आय एम पी स्टेप झाली. कळालं बेटा, दोघी स्टेप्स तुमच्या आय एम पी होत्या. बेसिक्स पण बाजूलाच लिहिलेलं, बेसिक्स पण बाजूलाच लिहिलेलं आहे, बेसिक पण गणिताचं बाजूला लिहिलेलं आहे. चलो व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके बच्चा लोक, आता थोडेसे तुमची लेवल अजून वाढवतो. आता पुन्हा अजून थोडीशी लेवल तुमची वाढवतो बेटा. आता अजून थोडीशी लेवल वाढवतो. काय लेवल वाढवतोय ते बघा. ठीक आहे, पुन्हा आता क्वेश्चन येईल फाइंड dy अपॉन dxच. सगळ्यांचा क्वेश्चन तोच राहतो, तो काही चेंज होत नाही. फाइंड dy अपॉन dx, फाइंड dy अपॉन dx, फाइंड dy अपॉन dx if y is equal to e raised to 4x plus cos of 3x. cos of किती आहे, 3x. आत्ता जेवढे गणित सोडवले बेटा, तेव्हा तुम्ही प्लस मायनस असं कुठंच बघितलं नव्हतं. बघितलं होतं का, एकच टर्म होते. हा एफ ऑफ एक्सचा फंडा तुम्ही डबल बेस यूज केला, मान्य केलं, पण प्लस मायनस असं कुठे आलं होतं का, नाही. आता मध्यभागी प्लस मायनस येईल, बस एवढाच फक्त चेंज ह्या स्टेपमध्ये, काही नाही वाढणार. याला पण काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नसते. y इज इक्वल टू किती बेटा, e रेज टू 4x प्लस कॉस ऑफ 3x. ठीक आहे, मग पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ वायचा विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ
कशाचा येईल बेटा ई रेस टू 4x प्लस कॉस ऑफ 3x प्लस कॉस ऑफ 3x. दोघांना आधी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 4x प्लस डी बाय डी एक्स ऑफ कशाचा कॉस ऑफ 3x. आता फॉर्म्युले नाही लिहिणार मी किंवा लिहून टाकू जाऊ दे. हा इथे कुठला फॉर्म्युला बेटा पहिल्यांदा तर फॉर्म्युला यूज होईल डी बाय डी एक्स ऑफ कुठला ई रेस टू एफ ऑफ एक्स. येस पहिल्या स्टेजसाठी एक्स आहे का नाही एक्स सोडून काहीतरी आहे. ई रेस टू एफ ऑफ एक्स किती येतं ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर आधी तेवढं सोडून घेऊ. मग ई रेस टू एफ ऑफ एक्स किती आलं ई रेस टू 4x इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स एफ ऑफ एक्सची किंमत 4x आहे एवढं लक्षात घ्या. हा प्लस जसाच्या तसा. ठीक आहे हे एवढ्यासाठी झालं हे एवढ्यासाठी झालं. अजून एकदा हे एवढ्यासाठी झालं. पुढे आता पुन्हा इथे वाटलंच तर एफ ऑफ एक्सची किंमत लिहून टाकू. एफ ऑफ एक्सची किंमत किती होती बेटा 4x. हा पहिल्यांदा यूज झाला. सेकंड पुन्हा आता डी बाय डी एक्स ऑफ कुठला फॉर्म्युला कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. दिसतोय कॉस आणि एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत किती आहे बेटा 3x आहे. एफ ऑफ एक्सची किंमत किती आहे 3x आहे. कॉस ऑफ एफ ऑफ एक्स किती येतं मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मग इथे किती आलं पुन्हा मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत 3x इंटू द एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा 3x चा. डी बाय डी एक्स कशाचा 3x चा. पुन्हा मग इथे ई रेस टू 4x 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 बाहेर निघाला. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा x चा प्लस मायनस मायनस साइन ऑफ 3x जसंच्या तसं. पुन्हा 3 बाहेर निघाला. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा x चा. डी बाय डी एक्स कशाचा x चा. इकडे घेतो आता. मग पुन्हा इथे dy अपॉन dx विच इज इक्वल टू हा ई रेस टू 4x जसाच्या तसा 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 तसाच x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची काही गरज नाही. मायनस साइन ऑफ 3x जसंच्या तसं. ठीक आहे इंटू द 3 तसाच x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1 लिहायची गरज आहे का नाही. म्हणजेच मग इथे 4 इंटू द ई रेस टू 4x मायनस 3 इंटू द साइन ऑफ 3x. ही कोणाची किंमत आली dy अपॉन dx. पुन्हा हे गणिताचे बेसिक्स. पुन्हा ते गणिताचे बेसिक्स आणि इकडच्या साईडला गणित कळालं. चलो आता ऍडिशन सबट्रॅक्शनचे आपले गणित स्टार्ट झालेले आहेत बेटा. आता पुढले गणित स्टार्ट झाले ऍडिशन सबट्रॅक्शन. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि 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 गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा. पुन्हा आता फाइंड dy upon dx if y is equal to. Find dy upon dx if y is equal to. Find dy upon dx if y is equal to cos of log x cos of ब्रॅकेटच्या आतमध्ये log x प्लस log of cos x प्लस log of cos x. कन्फ्युजिंग सम. चलो काय दिलं इथे y इज इक्वल टू कॉस ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये log x प्लस log ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x. चलो पुन्हा मग इथे डी बाय डी एक्स ऑफ y चा विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये cos ऑफ पुन्हा इथे log x आणि प्लस पुन्हा log ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x. ओके दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट. डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये log x प्लस पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट केले बेटा. डी बाय डी एक्स ऑफ log ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x. ओके आता पहिल्यांदा कुठला फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ स्पष्टपणे दिसते कॉस आहे आणि एफ ऑफ एक्सची किंमत आहे. मग कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स किती आहे बेटा तो बाजूला लिहून घ्या. एफ ऑफ एक्स किती आहे log x आहे असं लक्षात ठेवा. मग कॉस ऑफ एफ ऑफ एक्स किती आलं मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मग इथे मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्सची किंमत लिहिली तिथे log x इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स. कशाचा एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत log x आहे प्लस हा प्लस तसाच्या तसा. पुन्हा
सेकंडली आता डी बाय डी एक्स, कुठला फॉर्म्युला बेटा, लॉग दिसतंय आणि पुढे एफ ऑफ एक्स, मग लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, कुठला फॉर्म्युला, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स ची किंमत किती बेटा, कॉस एक्स. आता एफ ऑफ एक्स ची किंमत किती आहे, कॉस एक्स. मग लॉग ऑफ एफ ऑफ एक्स किती येतं, 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मग 1 अपॉन एफ ऑफ एक्स ची किंमत कॉस एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ कशाचाही कॉस एक्सचा. डी बाय डी एक्स कशाचाही कॉस एक्सचा. पुन्हा मग मायनस साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग एक्स, त्याच्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1 अपॉन एक्स प्लस पुन्हा इथे 1 अपॉन कॉस एक्स जसाच्या तसा आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बेटा, मायनस साइन एक्स. कुठलीही संख्या गुणिले एक तीच संख्या म्हणजेच मायनस साइन ऑफ लॉग एक्स, मायनस साइन ऑफ लॉग एक्स अपॉन ला एक्स आलं प्लस मायनस मायनस 1 गुणिले साइन एक्स अपॉन कॉस एक्स, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता ना बेटा तुम्हाला हे माहित पाहिजे पुढे पुन्हा साइन एक्स अपॉन कॉस एक्स, साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती असतं रे, टॅन एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती असतं, टॅन एक्स. मग तेच इथे येईल. पुन्हा आता शेवटची स्टेप आली डी वाय अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू मायनस साइन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये अपॉन ला एक्स प्लस नाही मायनसच मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स टॅन एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती आलं बच्चालो, टॅन एक्स. दिस विल बी योर फायनल आन्सर. साइन एक्स अपॉन लॉग एक्स किती आलं, टॅन एक्स. दिस विल बी योर फायनल आन्सर. बेसिक्स पण तेवढेच महत्वाचे, गणितही तेवढंच महत्वाचं. गणित तुम्हाला टेक्स्टबुक्समध्ये कदाचित सापडतील पण बेसिक्स नाही सापडणार. गणित तुम्हाला टेक्स्टबुक्समध्ये कदाचित सापडतील पण बेसिक्स सापडणार नाही बेटा, हे लक्षात ठेवा. बेसिक्स सापडणार नाही एवढं लक्षात ठेवा. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि 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 गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, पुढचं गणित बेटा टिपिकल आहे थोडंसं, टिपिकल सांग. पुढचं गणित थोडंसं टिपिकल आहे. मध्येच मी बोललो होतं मध्येच अवघड मध्येच सोपे, मध्येच अवघड मध्येच सोपे असे घ्यायचे. आता ह्या गणिताला मी टिपिकल असं नाव लिहून टाकतो. टिपिकल का, तर गणित घेतल्यावरती कळेल. y इज इक्वल टू, सपोज मी तुम्हाला दिलं y इज इक्वल टू 2 इंटू द ई रेज टू 3x प्लस tan x मायनस कॉस ऑफ 2x प्लस 9 इंटू द साइन इनवर्स ऑफ x. ओके चलो टिपिकल का, आता पहिले तर y इज इक्वल टू लिहून घेतो 2 इंटू द ई रेज टू 3x प्लस tan x मायनस कॉस ऑफ 2x आणि प्लस 9 इंटू द साइन इनवर्स ऑफ x. 9 इंटू द किती आलं बेटा, साइन इनवर्स ऑफ x. ओके चल मग इथे पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, वायचा, विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 इंटू द ई रेज टू 3x प्लस tan x मायनस कॉस ऑफ 2x प्लस 9 इंटू द साइन इनवर्स ऑफ x. 9 इंटू द साइन इनवर्स ऑफ x. ओके, प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट 2 बाहेर निघाला. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, ई रेज टू 3x प्लस पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, tan x चा मायनस डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, कॉस ऑफ 2x चा प्लस 9 बाहेर निघाला डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, साइन इनवर्स ऑफ x चा. डी बाय डी एक्स कशाचा, साइन इनवर्स ऑफ x चा. बरं आता सांगा का टिपिकल म्हटलं असेल, का टिपिकल म्हटलं असेल. गणिताकडे नीट बघा आणि मग सांगा काय टिपिकल पण आहे बेटा माहिती का. या गणितामध्ये मागचा टाईप आणि हा टाईप मिक्स आहे. मागचा टाईप आणि हा टाईप मिक्स आहे का. इथे पहा ई रेज टू एक्स सोडून काहीतरी म्हणजे एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा फंडा आहे. इथे फक्त एक्स आहे म्हणजे साधा फंडा. इथे कॉस ऑफ 2x एक्स सोडून काहीतरी आलं म्हणजे एफ ऑफ एक्सचा फंडा. पुन्हा इथे साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे साधा फंडा. म्हणजे पहा एफ ऑफ एक्सचा फंडा, साधा फंडा, साधा म्हणजे फर्स्ट टाईप झाला. पुन्हा एफ ऑफ एक्सचा फंडा म्हणजे सेकंड टाईप झाला.
पुन्हा साधा फंडा म्हणजे फर्स्ट टाईप झाला. कळालं? हे टिपिकल सम काय? ह्या गणितामध्ये दोघं टाईप्स तुमचे मिक्स आहेत म्हणून ह्या गणिताला टिपिकल म्हटलं होतं. ठीक आहे. मग पुन्हा आता पहिले फर्स्ट डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स किती येतं? ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. आधी एफ ऑफ एक्सची किंमत ओळखा. इथे एफ ऑफ एक्सची किंमत किती आहे? 3x आहे. ठीक आहे. बरं, मग इथे 2 तसाच ई रेस टू एफ ऑफ एक्स तसाच इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? 3x प्लस प्लस साधा फंडा tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x मायनस पुन्हा आता सेकंडली डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? cos ऑफ 2x डी बाय डी एक्स ऑफ cos ऑफ 2x किंवा cos ऑफ काय बेटा? एफ ऑफ एक्स. cos ऑफ एफ ऑफ एक्स किती येतं? मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत ओळखा. एफ ऑफ एक्सची किंमत किती आली? 2x. एफ ऑफ एक्सची किंमत किती आली? 2x. मग मायनस साइन ऑफ 2x इंटू द एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? 2x प्लस हा 9 तर बाहेर काढलाय. साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. बरं, पुढे पुन्हा ई रेस टू 2 इंटू द ई रेस टू 3x 3 बाहेर निघाला. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस हा सेक स्क्वेअर एक्स तसाच्या तसा मायनस मायनस प्लस झालं. साइन ऑफ 2x पुन्हा 2 बाहेर निघेल. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? एक्सचा प्लस 9 एक 9 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्सचा स्क्वेअर अंडर रूटमध्ये. आणि मग तुमचं इकडे फायनल आन्सर इथं लिहितो बेटा. ठीक आहे. इथून इथे आलंय डी वाय अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू 2 इंटू द ई रेस टू 3x इंटू द 3 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही. प्लस प्लस सेक स्क्वेअर एक्स प्लस साइन ऑफ 2x इंटू द 2 प्लस इंटू द 2 आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आला लिहायची गरज नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही. प्लस 9 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. 9 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. हे गणित झालं बेटा. कळालं? IMP टिपिकल सम का होतं? हे टिपिकल सम का होतं ते कळालं. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या बेटा. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. 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 ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. भरपूर सारे गणित झाले बेटा. बाकीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. अजून कंपोजिट टाईप संपलेला नाही आहे. ठीक आहे. ओके.